वसईचे आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांच्या माध्यमातून वसईतील रहिवासी इमारतीचा स्मय पुनर्विकास हे शिबिर जे आहे हे लावण्यात आलेलं आहे आणि स्वतः आता माझ्यासोबत स्नेहाताई आहेत. ताई, काय सांगणार की एक आगळा वेगळा प्रोग्राम जो आहे हा आपण वसईमध्ये राबवत आहात, नेमका काय प्रोग्राम आहे, कशा पद्धतीने? नमस्कार. आज आपण वसईत स्वयं पुनर्विकासासाठी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. ज्या इमारतींना 30 वर्षांपेक्षा जास्त अवधी झालेला आहे, ज्या जीर्ण झालेल्या आहेत, ज्या जुन्या झालेल्या इमारती, त्यांचा पुनर्विकास करणं गरजेचं असतं, त्यांची रिडेव्हलपमेंट करणं गरजेचं असतं. तर आतापर्यंत ही रिडेव्हलपमेंट बिल्डरच्या मार्फत होत आलेली आहे. पण आता 2019 साली गृहनिर्माण विभागाने शासनाचा एक GR काढला स्वयं पुनर्विकासाचा. पण हा GR गृहनिर्माण विभागाचा असल्याने आणि जास्त हे ह्या इमारती महानगरपालिका क्षेत्रात असल्याने नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभाग असं ह्यांमधल्या अंमलबजावणीसाठी अडचणी यायला लागल्या. तर ह्या सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी प्रवीण दरेकर आहेत, आपल्या विधान परिषदेचे गटनेते आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष, तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली की ह्या सगळ्या अडचणी दूर करून लोकांना स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा व्हायला पाहिजे, तोही एक पर्याय उपलब्ध व्हायला पाहिजे, हा या योजनेचा आणि या अभ्यास गटाचा मुख्य हेतू आहे. तर आजची ही जी कार्यशाळा आपण आयोजन केलेला आहे तो त्याचा उद्देश सुद्धा हाच आहे की लोकांपुढे एक नवीन पर्याय उपलब्ध झाला पाहिजे, की बिल्डरवर अवलंबून न राहता आपल्या बिल्डिंगचा विकास, आपल्या इमारतीचा विकास हा आपणच करू शकतो आणि आपल्याला आत्ता राहत्या घरापेक्षा दुप्पट तीनपट मोठं घर सुद्धा आपल्याला मिळू शकतं. तर ते कशा प्रकारे आपण त्याचा पुनर्विकास करू शकतो, कशा प्रकारे आपल्याला मोठं घर मिळू शकतं, कुठची बँक आपल्याला फायनान्स करणार, ते कशा पद्धतीने करणार, या सगळ्याची एक माहिती देण्यासाठी म्हणून ही कार्यशाळेचं आपण आयोजन केलेलं आहे. आणि या कार्यशाळेला स्वतः सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकर सुद्धा उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त आज लोकांचा भरभरून यामध्ये सहभाग मिळालेला आहे. म्हणजेच या प्रश्नाची किती निकड आहे समाजामध्ये, लोकांमध्ये, हे आपल्याला आज दिसून येतं. आणि मला खात्री आहे की हा जो मार्ग आपल्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे, पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे, तर त्या पर्यायाचा स्वीकार वसईतली जनता नक्की करेल. निश्चितच ताई, कारण एकीकडे आता पुनर्विकासाचा प्रश्न आहे, जी बिल्डर जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये रहिवाशांना फसवत असतानाच्या सुद्धा फसवेगिरी सुद्धा आपल्याला अनेक वेळा येते. ज्या लोड बेरिंगच्या ज्या बिल्डिंग आहेत या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. एकीकडे लोड बेरिंग मध्ये लोक मोठ्या प्रमाणात फसले आणि आणखी दुसरीकडे हे अनधिकृत बांधकाम सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. तर अशा वेळी आपण काय बघा, स्वयं पुनर्विकास हा जो पर्याय आहे तो आता सध्या तरी रजिस्टर्ड सोसायट्यांसाठी आहे. आणि तुम्ही जे म्हणालात अनधिकृत बांधकाम किंवा लोड बेरिंग, तर हा अभ्यास गट जो सन्माननीय प्रवीण भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्षतेखाली तयार झाला आणि त्यांनी जो अभ्यास केला, त्यांनी ज्या शिफारसी आता सरकारला दिलेल्या आहेत त्यामध्ये या सगळ्याचा समावेश आहे की अनधिकृत बांधकाम असेल तर त्यांचा स्वयं पुनर्विकास कसा झाला पाहिजे, लोड बेरिंग असेल तर त्याचा पुनर्विकास कसा झाला पाहिजे, क्लस्टर स्वयं पुनर्विकास म्हणजे समूह पुनर्विकास कशा पद्धतीने करता येईल, ज्या बिल्डिंगचा OC नाहीये अशा बिल्डिंगचा स्वयं पुनर्विकास कसा करता येईल, किंवा ज्यांना अजून डीम कन्व्हेन्स झालेला नाही तर तो डीम कन्व्हेन्स करून स्वयं पुनर्विकास कसा करता येईल. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे स्वयं पुनर्विकासाच्या बाबतीत अशी एकही गोष्ट सोडलेली नाहीये की ज्यामध्ये शंका राहील. आणि त्या सगळ्या शिफारसी शासनाला केलेल्या आहेत आपल्या अभ्यास गटाच्या माध्यमातून आणि शासनाने सुद्धा ग्वाही दिलेली आहे की त्या शिफारसींचा विचार करून त्या सगळ्या शिफारसी मान्य शासन करेल अशी आम्हाला खात्री आहे सगळ्यांना. आणि त्यामुळे हे जे आपल्या समोर अडचणी आहेत त्या सगळ्या लवकरच दूर होतील असं मला वाटतं. निश्चितच ह्या होत्या वसईच्या आमदार स्नेहाताई दुबे पंडित. आणि जो स्वयं पुनर्विकास इमारतीचा जो प्रश्न आहे या शिबिराच्या माध्यमातून लोकांमध्ये एक त्यांचा चांगला मेसेज जावा, बिल्डरांकडून जे वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक केल्या जाते ती फसवणूक कुठेतरी थांबावी आणि लोकांना चांगल्या पद्धतीनं घरं मिळावे, हाच या शिबिराचा उद्देश असल्याचं सुद्धा स्पष्ट केलं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.